नमस्कार मित्रांनो. तर आपल्या 30 डेजच्या सिरीजमध्ये काल आपला टॉपिक होता ॲव्ही कॅन्युलेशनचे कॉम्प्लिकेशन्स. त्यापैकी एक कॉम्प्लिकेशन होतं फ्लेबायटिस. तर फ्लेबायटिस लायसेस करण्यासाठी आपण सांगितलं होतं एक स्कोअर असणार आहे, तो म्हणजे VIP स्कोअर, व्हिज्युअल इन्फ्युजन फ्लेबायटिस स्कोअर. तर व्हिज्युअल इन्फ्युजन फ्लेबायटिस स्कोअरिंग सिस्टीम कशी असते, ती कशी वर्क करते, तर बघूया डिटेल्समध्ये. तर याच्यात आपलं बेसिकली पहिले बघायचे क्लिनिकल मॅनिफेस्टेशन्स काय आहेत, ते स्कोअर कोणता आहे, स्टेज कोणती आहे, आणि त्यानुसार आपलं नर्सिंग इंटरव्हेन्शन्स काय असणार आहेत ते. तर पहिले बघूया आपण यात ॲपियर्स हेल्दी. सपोज तुम्ही जर आपलं जे IV कॅन्युला आहे तो हेल्दी जर आहे, प्रॉपर आहे, म्हणजे तिथं काही कोणतं स्वेलिंग नाही, रेडनेस नाही, हेल्दी दिसत आहे, तर तिथं 0 स्कोअर असणार आहे. नो सायन्स ऑफ फ्लेबायटिस आहे. आणि ऑब्झर्व करायचे. ऑब्झर्व करूनच ऑब्विसली आपल्याला कळणार आहे तिथं की पेन आहे, इन्फ्लॅमेशन आहे का नाही ते. त्यानंतर सेकंड पॉईंटमध्ये आहे की पेन ॲट द ॲव्ही साईट. सपोज तुम्ही पेशंट्स कंप्लेंट करते की आपण ज्या ठिकाणी IV कॅन्युला इन्सर्ट केलेला आहे, म्हणजे जे सुई लावलेली आहे, तिथे जर आपल्याला समजा पेशंटमध्ये दुखत आहे, तर ते स्कोरिंग 1 येईल त्याला. आणि ते काय, इट्स अ पॉसिबल साईन ऑफ फ्लेबायटिस. फ्लेबायटिसचं एक पॉसिबल साईन असेल. फ्लेबायटिस काय, तर फ्लेबायटिस काल पण सांगितलं होतं, आपले जे ब्लड व्हेसल्स असतील, ब्लड व्हेसल्सच्या इनर वॉलमध्ये किंवा वॉलमध्ये स्वेलिंग आलं किंवा इन्फ्लॅमेशन तर ते फ्लेबायटिस आहे. म्हणजे त्याच्यावरती सूज येणार व्हेन्सवरती. आणि मग काय आपल्याला त्यात काय करायचं इंटरव्हेन्शन, तर पहिले ऑब्झर्वेशन आहे, ऑब्झर्वेशन ऑफ द ॲव्ही लाईन, इंटरव्हेनस लाईन. थर्ड पॉईंट आहे ती पेन, इरिथेमा अँड स्वेलिंग. पेन, इरिथेमा अँड स्वेलिंग म्हणजे जी आपली ॲव्ही साईट आहे त्या ठिकाणी जर आपल्याला पेशंट्स कंप्लेंट करते की पेन होते, रेडनेस आहे, इरिथेमा म्हणजे रेडनेस, आणि तिथं सूज आलेली आहे, तर ती स्कोरिंग सिस्टममध्ये 2 स्कोअर आहे. आणि ती स्टेज कोणती असेल, तर अर्ली स्टेज ऑफ फ्लेबायटिस असणार आहे. अर्ली स्टेज ऑफ फ्लेबायटिस. मग त्यात इंटरव्हेन्शन काय आपलं, फर्स्ट ऑब्विसली फ्लेबायटिस, आता डायग्नोसिस झालेलं आहे की फ्लेबायटिस आहे, तिथं पूर्णच्या पूर्ण वेनवरती सूज आहेच, तर मग आपल्याला रिमूव्ह कॅन्युला करणं आहे आणि त्याला रिसाईट करणं आहे. रिमूव्ह करणं, कॅन्युला रिमूव्ह करायचं आणि दुसरा लावायचं. फोर्थ पॉईंटमध्ये असं आहे की आता ह्यात आपण स्कोरिंग सिस्टम जी आहे, पहिले हेल्दीला 0 दिलेली आहे, त्यामुळे ती 1 न मागं चालणार आहे. तर आता इथे सांगितलं होतं पेन, इरिथेमा आणि स्वेलिंग होती. पण फोर्थ पॉईंटमध्ये ते म्हणते की जर समजा पेशंट्समध्ये पेन, इरिथेमा तर आहेच, म्हणजे दुखत आहे आणि रेडनेस पण आहे त्या साईडवरती, पण त्याच्यासोबत जर समजा इंड्युरेशन म्हणजे ॲबनॉर्मल थिकनिंग ऑफ बॉडी टिश्यूज, म्हणजे त्या ठिकाणचे जे ॲबनॉर्मल ते सराउंडिंगचे टिश्यूज असतील तिथे जर स्वेलिंग आलेली असेल किंवा ॲबनॉर्मल थिकनिंग असेल, तर ते असते इंड्युरेशन. मग त्या सिस्टममध्ये, त्या स्कोरिंग सिस्टममध्ये त्याला आपण 3 स्कोर करतो. आणि ते काय, मिडियम स्टेज ऑफ फ्लेबायटिस आहे. वरचं अर्ली स्टेज होतं जिथे की फक्त पेन आणि इरिथेमा होतं, इथे इंड्युरेशन ॲड झाले, तर हे मिडियम स्टेज ऑफ फ्लेबायटिस असणार आहे. MCQजमध्ये हेच विचारलं जातं की स्पेसिफिकली आपल्याला वर्डिंग दिली जाते, पेशंट कंप्लेंट्स ऑफ पेशंट विथ ॲव्ही कॅन्युला कंप्लेंट्स ऑफ पेन, इरिथेमा अँड स्वेलिंग, तर अर्ली स्टेज आहे. पण पर्टिक्युलरली इंड्युरेशन शब्द असेल तर ते थर्ड स्टेजमध्ये जाईल, म्हणजे मिडियम स्टेज ऑफ फ्लेबायटिसमध्ये जाईल. इथं पण सेम आपलं इंटरव्हेन्शन असेल की कॅन्युलाला रिमूव्ह करणे. फिफ्थ पॉईंटमध्ये काय, पेन, इरिथेमा, इंड्युरेशन, त्यासोबतच पाल्पेबल व्हेन कॉट. जर पेशंट्समध्ये पाल्पेबल व्हेन कॉट जर पाल्पेट होत असेल, तर स्पेसिफिकली आपल्याला पाल्पेबल व्हेन कॉट वरून दिसत आहे, म्हणजे हे ॲडव्हान्स स्टेज झालेली आहे फ्लेबायटिसची. आणि त्याला स्कोरिंग सिस्टममध्ये 4th पॉईंट असणार आहे, 4 स्कोर असणार आहे. आणि ही एक आता फ्लेबायटिसच कन्व्हर्जन पुढं कशामध्ये होत असते, थ्रोम्बोफ्लेबायटिस. तर त्याच्यामुळे ती एक अर्ली स्टेज असणार आहे थ्रोम्बोफ्लेबायटिसची. तर फ्लेबायटिस म्हणजे काय, तो व्हेनमध्ये आपण सांगितलं होतं, व्हेनच्या इनर वॉल्समध्ये, व्हेनच्या आतून आपल्याला सूज बघायला मिळते. पण थ्रोम्बोफ्लेबायटिसमध्ये काय, त्याच्यासोबत आता आपण सांगतो की आपल्याला जखम झाली, म्हणजे जर समजा आपली ही ब्लड व्हेसल्स आहे, इथे जखम झालेली आहे, पण इथलं ब्लड जे आहे ते थोडंसं बाहेर आलं, थोड्या वेळ आपलं ब्लड क्लॉट होतं का नाही, नॉर्मल पर्सन्समध्ये क्लॉट होतं. का होतं, कारण की तो रक्ताची गाठ बनते. रक्ताची गाठ बनते, त्यालाच आपण थ्रोम्बस म्हणत असतो. जी रक्ताची गाठ बनते त्यालाच थ्रोम्बस म्हणतो. या सिच्युएशनमध्ये फ्लेबायटिस प्लस थ्रोम्बस म्हणजे थ्रोम्बोफ्लेबायटिस असणार आहे. तर थ्रोम्बोफ्लेबायटिस ही अर्ली स्टेज आहे, कोणती, पाल्पेबल व्हेन कॉट सापडणं पेशंट्समध्ये. ह्या स्कोरिंग सिस्टममध्ये आपल्याला 4 स्कोर दिला. आणि याच्यामध्ये ऑब्विसली आपल्याला काय करणे, पहिले कॅन्युला रिमूव्ह करणे, दुसरा कॅन्युला टाकणे, आणि ते ट्रीटमेंट काय आहे थ्रोम्बोफ्लेबायटिसची. व्हेन जी आहे ना पूर्णच्या पूर्ण पाल्पेबल होती, तर त्या ठिकाणी आपल्याला थ्रोम्बोफोबची क्रीम भेटते, ती लावू शकतो आपण. किंवा खूपच जास्त स्वेलिंग असेल तर GM ड्रेसिंग पण करू शकतो आपण, मॅक्सवेल ड्रेसिंग म्हणतो आपण त्याला. त्यात आपण ग्लिसरीन आणि MgSO4 मिक्स करतो आणि त्याच्यात गॉज पॅड्स टाकून त्याला थोडा वेळ हिट करून आपण ते पेशंट्सवरती लावून त्याची स्वेलिंग आहे ती कमी करू शकतो. तर सूज झालेली कमी होईल.
6 पॉईंटमध्ये अजून ॲडव्हान्स स्टेज काय होईल, त्यात पेन आहे, रेडनेस आहे म्हणजेच इरिथेमा, इंड्युरेशन आहेच आहे म्हणजे ॲबनॉर्मल थिकनिंग ऑफ टिश्यूज आहेत रे. त्यासोबत पाल्पेबल व्हेन कॉर्ड सोबतच आपल्याला पेशंटमध्ये पायरेक्सिया म्हणजे पेशंटला ताप येणार. आता पेशंट आपल्याकडे आला होता आपल्या ट्रीटमेंट करण्यासाठी, पण ते आपल्या एक नेक्स्ट स्टेजवर गेलेले आय व्ही कॅन्युलेशनचं त्याचं कॉम्प्लिकेशन, त्यामुळे त्याला वेगळं पायरेक्सिया होणार आणि हे एक ॲडव्हान्स स्टेज असणार थ्रोम्बोफ्लेबायटिसची. थ्रोम्बोफ्लेबायटिसची ही अर्ली स्टेज, ही ॲडव्हान्स स्टेज पायरेक्सिया पेशंट्सला. इमिडिएटली आपल्याला ट्रीट करणे, रिमूव्ह करून नवीन कॅन्युला टाकणे आणि त्याच्या बाकीच्या आपल्याला पहिलं त्याचं स्वेलिंग कमी करून नंतर त्याचं जे ट्रीटमेंट आहे ते कंटिन्यू करणे. तर हे सगळं होतं आपल्या VIP स्कोअर म्हणजेच व्हिज्युअल इन्फ्युजन फ्लेबायटिस स्कोअरच्या सिस्टीमबद्दल. तर याचं आपण एकदा समरी बघूयात. समरीमध्ये आपण तुम्ही याचा स्क्रीनशॉट जरूर एकदा काढून घ्या, म्हणजे एकदा लास्टला समरी करण्यासाठी. त्याच्यात बेसिकली काय होतं VIP स्कोअरमध्ये आपण सांगितलं की याच्यात 5 पर्यंत स्कोरिंग सिस्टीम आहे आणि 6 क्लिनिकल मॅनिफेस्टेशननुसार आपण त्याला हे करतो, कॅटेगराईज करतो आणि त्याचे इंटरव्हेन्शन्स पण वेगवेगळे आहे. तर पहिले आपण सांगितलं काहीच नसेल तर ऑब्विसली 0 स्कोअर आहे. मग पेशंट्समध्ये जर सपोज टू बी आपल्याला पेन होते फक्त आणि फक्त, तर त्याला 1 मध्ये येणार. पेनमध्ये पेन तर आहेच, परंतु पेशंट्समध्ये पण त्यासोबत इरिथेमा आहे, स्वेलिंग आहे, स्वेलिंग म्हणत आहे मी या ठिकाणी, स्वेलिंग आहे तर मग 2 स्कोर येईल. सगळीकडे आपल्याला रिमूव्ह करायचे. 3 स्कोर कधी द्यायचे आपल्याला, जेव्हा त्याच्यामध्ये इंड्युरेशन असेल. पेन इरिथेमासोबत जर इंड्युरेशन स्पेसिफिकली ॲड झालं तर 3 स्कोर जाईल. आणि 4 स्कोर कधी देऊ आपण जर पाल्पेबल व्हेनस कॉर्ड असेल तर. आणि 5th स्कोर कधी देणार आपण स्पेसिफिकली पेशंट्समध्ये जर आपल्याला पायरेक्सिया बघायला मिळाल तर. जास्तीत जास्त मोस्ट टास्क किंवा फेवरेट MCQs किंवा फ्रिक्वेंटली आस्क MCQ जर विचारले गेलं बघायला गेलं तर पाल्पेबल व्हेन कॉर्ड फाइंडिंग आहे 4 स्कोर द्या आणि पायरेक्सिया आहे तर 5th स्कोर द्या. हे मोस्ट प्रोबॅबली MCQs आहेत. तर ह्या होता सगळी इन्फॉर्मेशन VIP स्कोअरबद्दल. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एक इंटरेस्टिंग टॉपिकसोबत. तोपर्यंत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक शेअर जरूर करा. या चॅनलवरती आपण नवीन नवीन व्हिडिओ असेच टाकत राहणार. व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.